कलयुगाचे पर्व आहे. इथे प्रत्येकाला गर्व आहे. पण प्रेमाने जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्यांच्याजवळ आहे ना, तोच खरा श्रीमंत आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे शनिवार. आजचा दिवस तुम्हाला सुखा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मजेचा जाओ, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काल माझं वैभव लक्ष्मी मातेचं शेवटचा शुक्रवार होता, म्हणजे 21वा शुक्रवार होता. त्याच्यात मध्ये माझे 2 शुक्रवार गेले होते, म्हणजे प्रॉब्लेमचं सोडून असे 2 शुक्रवार माझे गेले होते. तर काल शेवटचा शुक्रवार झाला. तर काल माझं उद्यापन होतं. ॲक्च्युली कालच मला व्हिडिओ करायचा होता, पण काल धावपळ भरपूर झाली, त्याच्यामुळे मग व्हिडिओ करायला काही जमलं नाही. तर म्हटलं चला आजपासून सुरुवात करू. ॲक्च्युली काय झालं की व्हिडिओला खूप आपल्या गॅप झाला, भरपूर असा गॅप झाला. आणि रात्री आहे ना, मी पंकजा मुंडे ताईंचा एक व्लॉग बघत होते. तर त्याच्यात त्या सांगत होत्या की सभा आवरून, म्हणजे सभेचं सगळं आवरून आणि त्या येऊन आणि नंतर त्यांचा व्हिडिओ करत होत्या. आणि मी नेहमी वरचेवर त्यांचे ब्लॉग बघत असते. तर मला असं वाटलं की आपण तर घरीच असतो आणि घरातल्याच कामांचा आळस करतो, कंटाळा करतो, त्यात व्हिडिओ करत नाही. आणि त्या बाहेरचं एवढं सगळं सांभाळून, त्यांच्या मागे कमी जनता नाही, तुम्हाला माहितीच आहे, एवढं सगळं सांभाळून आणि पुन्हा व्लॉग पण करतायत. तर कुठेतरी मलाच माझं थोडंसं फेल वाटलं आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आजपासून ना आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर इथे आता ही खीर आहे, ही कालची खीर आहे. ती ना थोडी गरम केली मी. काल सवाष्णांना खीर द्यावी लागते ना, जसं वैभवलक्ष्मीचं उद्यापन असतं ना, तर त्याच्यात सवाष्णांना खीर आणि पुस्तक असं द्यावं लागतं. तर त्यासाठीची ही खीर होती. आणि मार्गशीर्षचा शेवटचा दिवस होता कालचा, आणि कालच उद्यापन केलं. आता तुम्ही म्हणाल काल तर अमावास्या होती, तर अमावास्येच्या दिवशी उद्यापन केलेलं चालतं. ज्या दिवशी व्रत जे असतं ना, तर त्याचा शेवटचा दिवस ज्या दिवशी येतो ना, तर तो दिवस बघायचा नसतो. ती एकादशी असो किंवा अमावास्या असो. म्हणजे काल मी गुरुजींना सकाळी फोन केला, तेव्हा त्या गुरुजींनी मला असं सांगितलं होतं की व्रताचा शेवटचा दिवस बघायचा नसतो, तो कुठलाही दिवस येऊ द्या. आणि अमावास्येला तर लक्ष्मी मातेचा उगम झाला, म्हणजे समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी माता उत्पन्न झाली, निघाली, तेव्हा अमावास्येचाच दिवस. त्याच्यामुळे त्या दिवसाचं म्हणजे आपण लक्ष्मीपूजन पण करतोच, त्याच्यामुळे तो दिवस असा वाईट दिवस किंवा काळा दिवस म्हणून अजिबातच असं काही मानायचं नसतं. सो मी उद्यापन केलं काल. आणि इथे तुम्हाला मेहंदी पण दिसत असेल, मेहंदी भिजत घातली होती. ही मेहंदी पण ना काल लावण्यासाठीच भिजत घातली होती, पण काल मला थोडा सुद्धा वेळ मिळाला नाही, कारण आता मदतीला साक्षी पण नसते, त्याच्यामुळे सगळं आधी आणि मी दोघांवरच पडलेलं होतं. तर म्हटलं जाऊ दे, आता ही आज मेहंदी लावणार आहे. काल केस धुतले होते, केसांना तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. सो आता मेहंदी लावून घेईल. माझे काही खूप ग्रे वगैरे नाही हेअर, इथे थोडेसे झालेले आहे ते, तेवढेच फक्त. तर म्हणून मी एकदम अशी थोडीशी मेहंदी भिजत घातली. योग्य टेक्निक वापरली किंवा योग्य इन्ग्रेडियंट्स वापरलं ना, तर मेहंदीमध्ये, तर आपले केस अजिबात ग्रे होत नाही. बाकीच्या सगळ्या केसांचं प्रोटेक्शन होतं. काही वेळेला काय होतं ना, की आपण जेव्हा पण म्हणजे थोडेफार असे दिसायला लागतात. आता सुरुवातीला जेव्हा ग्रे होतात ना केस, तर इथेच होतात. तर इथे ग्रे झाले केस की आपण लगेच डाय लावायला जातो, आणि डाय लावली की तिथून पुढे केस अमोनियामुळे व्हाईटच होतात. त्याच्यामुळे ना मी अशी घरच्या घरी, आमच्या इथे दगडू तेलीचं दुकान आहे, तर तिथूनच मी ही मेहंदी घेते आणि घरच्या घरीच काही इन्ग्रेडियंट्स वापरून आणि ती मेहंदी भिजवून ठेवते. आता ही माझी लोखंडी कढई आहे, त्याच्यातच भिजवते. लोखंडी कढईत तुम्हाला माहितीच आहे, चांगलं असतं भिजवलेलं. साईडला तुम्हाला इथे ज्यूस दिसत असेल, तर हा ना, हा ज्यूस ना बीटचा ज्यूस केलेला आहे, कारण सध्या मी चहा बंद केला आहे, सो मी ना बीटचा ज्यूस पीत असते. तर बीटचा ज्यूस, आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे त्रिफळा चूर्ण. सध्या त्याच्यात मी बरीचभर ना मोरिंगा पावडर पण आणलेली आहे. तर कधी मोरिंगा पावडर घेते, कधी त्रिफळा चूर्ण घेते, आणि त्यानंतर हा ज्यूस. तर हा ज्यूस करून ठेवले. आता ज्यूस घेते आणि पुन्हा तुम्हाला भेटते दिवसभराचं काय काय रुटीन असणार आहे, आणि ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला.
मैत्रिणींनो, आपल्याला नेहमी वाटतं की आपलं घरात काही स्थान नाही आहे. फक्त सकाळी उठा, स्वयंपाक, धुणी, भांडी, लादी, फरशी एवढं करा आणि त्यानंतर संध्याकाळ झाली की स्वयंपाक करा, बस. आपलं दुसरं काही स्थानच नाही आहे. पण असं नसतं बरं का. घरातील स्त्री ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मग जसं की घरातली स्त्री दिवसाची सुरुवात जशी करते ना, त्यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. म्हणजे ते आपलं असो किंवा आपल्या नवऱ्याचं असो किंवा आपल्या मुलांचं असो. जर घरातल्या स्त्रियांची सुरुवात सकाळी तक्रारीने होत असेल ना, तर त्या घरात नकारात्मक कंपनं जास्त प्रमाणात तयार होतात आणि ती जास्त काळ टिकतात सुद्धा बरं का. त्यामुळे घरातील स्त्रीने सकाळची सुरुवात म्हणजेच दिवसाची सुरुवात नेहमी समाधानाने करावी. कारण देवी लक्ष्मीला सुद्धा तिथेच राहायला आवडतं जिथे नेहमी सगळे समाधानी असतात. म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मुख्य भूमिका पार पाडत असतो हे समजावं आणि स्वतःचं महत्त्व कमी करून घेण्यापेक्षा आपला आत्मविश्वास कसा वाढेल हे बघावं. तर चला, आत्ता माझी दिवसाची सुरुवात तरी सध्या अशी ज्यूसने होते. तर मग आज मी बीटचा ज्यूस बनवला आहे. पण मी बऱ्याचदा वेगवेगळ्याच प्रकारचा ज्यूस बनवते आहे रोज. कधी काकडी, गाजर आणि पुदिना एकत्र टाकून तो ज्यूस बनवते. पण बऱ्यापैकी ना मी म्हणजे माझा ऑलमोस्ट हाच ज्यूस असतो. कारण माझ्यामध्ये एच बी कमी असल्यामुळे मी पण बीटचा ज्यूस चालू केला आणि मी जसं चालू केला ना, तर तसंच म्हणतात ना, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसं असतं. तर मी ज्यूस पिते आणि मी चहा बंद केला. त्याच्यामुळे मी सगळ्यांचाच घरात चहा बंद केला. आधी असा पण म्हणजे त्याला चहा आवडतच नव्हता. पण यांचासुद्धा चहा बंद केला आणि मी सुद्धा चहा बंद केला. कारण खरं सांगायला गेलं ना, तर चहामुळे आपल्याला जी तरतरी येते ना, तर ती थोड्या वेळापुरता असते, नंतर पुन्हा मरगळ येतेच. पण ही ज्यूसची जी तरतरी आहे ना, किंवा ज्यूस आपल्याला शरीराला जो बेनिफिट देतो ना, तो चिरंतर टिकून राहतो. त्याच्यामुळे ज्यूस घेणं कधीही चांगलं आहे. आता बघू, मी संध्याकाळचा चहा काही बंद नाही केलं. संध्याकाळी थोडाफार चहा घेते, पण सकाळी मात्र अजिबातच चहा घेत नाही. सकाळचा चहा पूर्णपणे बंद केलेला आहे. चला, आता ना ज्यूस वगैरे घेऊन झालं आणि त्यानंतर हे वैभवलक्ष्मी मातेची कालचं जे पूजा होती ना, तर त्याची उत्तर पूजा करून घेते. त्यासाठी अगोदर मी इथे धूप लावला, निरंजन लावली. गाईच्या तुपाची निरंजन आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या. लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तिथे पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या. आपण जितकं देवाचं करतो ना, तर तितकं आपल्याला जसं म्हणजे आपण जे शरीरातून आतून घेतो त्याचा बेनिफिट मिळतो, तसंच देवाचं केल्यानंतर बुद्धीला सुद्धा तेवढंच बेनिफिट मिळतो बरं का. आपला आत्मा पवित्र राहतो सतत आणि बुद्धी पण आपली नेहमी दुराचारापासून लांबच राहते आणि नेहमीच आपली बुद्धी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम असते. त्यामुळे देवाचं करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता वैभवलक्ष्मी व्रत आपण जसं आदल्या दिवशी करतो ना, तर तसंच दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजासुद्धा तितकीच विधिवत झाली पाहिजे. आता या उत्तर पूजेचा ना एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की चेकआउट करू शकता. जेव्हा शेवटचा दिवस असतो ना उद्यापनाचा, तर तेव्हा नारळ ठेवायचा असतो. नारळ ओवाळून आणि देवीजवळ ठेवायचा असतो आणि त्यानंतर तो नारळ घरातल्यांनीच फोडून आणि त्याचं काहीतरी बनवून म्हणा किंवा जे काही असा खाता आलं तर तसं खायचं. पण ना, तो घरातल्या कुटुंबातले जेवढे सदस्य आहे ना, त्यांनीच खायचा. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी प्रत्येक वेळी उपवासच धरण्याची काही गरज नाही. तुम्ही काही लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू ज्या असतात ना, तर त्या वस्तूसुद्धा लक्ष्मी मातेला शुक्रवारच्या दिवशी अर्पण करू शकता. म्हणजे शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेसाठी तुम्ही खीर बनवू शकतात. ती खीर तुम्ही जरा वेळ प्रसादरूपी करून म्हणजे नैवेद्य दाखवून आणि घरातल्यांनी खायची. त्यानंतर लक्ष्मी मातेला मलाई बर्फी अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे ना दर शुक्रवारी न चुकता मलाई बर्फी आणायचीच. आता तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की मी मलाई बर्फी आणली होती. त्यानंतर लक्ष्मी मातेला मखाने जास्त आवडतात, तर आपण खीर जेव्हा करतो त्यात मखाने पण टाकायचे असतात थोडेफार. 2 hours later. आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस म्हटले की बाजारामध्ये खूप सारा मस्त हिरवागार भाजीपाला येतो. तर यांनी ना रात्री मेथीच्या 2 जुड्या आणलेल्या होत्या. त्याच्यातली मी रात्रीच सिरियल बघताना एक जुडी निवडून ठेवली होती आणि एक जुडी अजून बाकी आहे. ती प्लास्टिकच्या पिशवीत व्यवस्थित ठेवून दिली आणि आता सगळं झालं ना स्वयंपाक वगैरे की मग तेव्हा ती भाजी निवडून काढते. म्हणजे ती संध्याकाळी जरा करता येईल आपल्याला. पण आता सध्या तरी म्हटलं या भाजीचं काहीतरी करू. आता 2 भाज्या आहे म्हटल्यानंतर दोन्ही याच्या तर भाजी करता येणार नाही, तर म्हटलं याचे थोडंसं वेगळं काहीतरी करू. म्हणून आता ही भाजी निवडून आणि पाण्यात ठेवली होती. तर पाण्यात ठेवल्यानंतर ना भाजी एकदम अशी टवटवीत होते. अजून म्हणजे थोडीफार सुकते ना, तर ती परत टवटवीत होते. आणि बघा ना मैत्रिणींनो, आपल्याला असं वाटतं की पावसाळ्याच्या दिवसात भाजीला खूप माती येते, भाजी 2 पाण्याने धुतली पाहिजे वगैरे असं. पण तसं अजिबात नाही बरं का. एरवीसुद्धा भाजीला तेवढीच माती येते. आणि तुम्हाला आता ही भाजी बघा मी तुम्हाला दाखवते. पूर्ण भाजी धुतली मी. हे पहिलंच पाणी आहे भाजीचं आणि पाण्यात बघा किती घाण जमा झालेली खाली. जरा वेळ पाणी
जरा वेळ भाजी पाण्यात अशी बुडवून ठेवली ना तर खाली सगळी माती जमा होते. आता मी पुन्हा ही दुसऱ्या पाण्याने धुते आहे. म्हणजे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कुठलाही दिवस असो, पण भाजी ना नेहमी 2 पाण्याने धुवूनच घ्यायची, कारण की बारीक बारीक कीटक पण असतात त्याच्यावर. आणि थोडंसं मीठ टाकायचं धुताना. म्हणजे जेव्हा आपण भाजी पाण्यामध्ये ठेवतो ना तर 5 मिनटं मीठ टाकून आणि तशीच ठेवून द्यायची आणि त्यानंतर पाण्यातून काढायची. आता ही भाजी चांगली चाळणीत ठेवली होती निथरायला, तोपर्यंत मी लसूण वगैरे सोलून घेतलं. आणि आता तोपर्यंत भाजी पण सगळी निथरून मस्त पाणी त्याच्यातलं तुम्हाला दाखवलंच की मी कशी ठेवते भाजी निथरायला. म्हणजे चाळणीच्या खाली ना एक रिंग ठेवते, म्हणजे सगळं पाणी खाली निघून जातं ते. तर त्यानंतर ही भाजी आता बारीक चिरून घेते. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की मला नक्की काय बनवायचं आहे या भाजीचं. तर बऱ्यापैकी आपण ना थंडीच्या दिवसात ह्या भाज्यांचा उपयोग केला पाहिजे, कारण की या दिवसात खूप छान भाज्या मिळतात आणि पचायला सुद्धा हलक्या जातात. एवढं काही म्हणजे पावसाळ्यात कसं होतं ना की थोड्याशा जड जातात भाज्या पचायला आणि बऱ्याच प्रमाणात कीटक पण असतात भाजीमध्ये. त्याच्यामुळे आपण पालेभाज्या खाण्याचा खूप कंटाळा करतो. पण हिवाळा एक असा ऋतू आहे ना, एक तर या दिवसांमध्ये ना फार भूक लागते आणि भुकेसाठी असं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. म्हणजे रोज रोज भाजी पोळी वगैरे हे खायला पण नको वाटतं. त्यामुळे ना म्हटलं चला वेगळं काहीतरी करू. आणि तुम्ही पण करून बघा. आता भाज्यांचे वेगवेगळे प्रकार यूट्यूबवर तुम्ही रेसिपी चॅनल्स जर बघितले वेगवेगळे तर खूप छान छान प्रकार दाखवतात. या अगोदर पण मी केले हे मेथीचे थेपले, तर तेच करणार आहे. तर चला मी काय करणार आहे तेच तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे आता काही सस्पेन्स राहिलंच नाही. आता ही मेथी सगळी माझी कापून झाली, मस्त बारीक अशी कापली. आणि त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा मिरच्या, थोडेसे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जिरे घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी बडीशोप टाकली नावापुरता, कारण की बडीशोपने खूप सुंदर चव येते. त्यानंतर इथे बघा आता हे जे मिश्रण आहे ना, हे आपण असं बिना पाण्याचं दळलं ना तर ते थोडंसं जाडसर होतं. त्यामुळे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण की आपल्याला असंही आता मेथीच्या भाजीमध्ये टाकणार तेव्हा थोडंफार पाणी वापरावंच लागणार आहे. पण पाणी टाकून मिश्रण ना पूर्ण असं एकजीव होतं. तर बघा आता मस्त एकजीव झालं आहे. आता हे सगळं मिश्रण मी मेथीच्या भाजीमध्ये टाकते आणि यामध्ये आपल्याला ना वेगवेगळ्या प्रकारची पीठं टाकायची आहेत. तर कोणी कोणी फक्त गव्हाचं पीठ वापरतं, तर मी इथे कोणते पीठ वापरणार आहे ते पण तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर इथे मी अगोदर ओवा टाकला आणि तीळ टाकायला गेले आणि बघा तुम्ही तीळ माझे सगळे सांडतायत आणि ही पुडी ना कशी फुटली ते समजलं नाही. हे बघा मागच्या साईडने फुटली, त्याच्यामुळे ते तीळ सांडतायत. आता ते सगळे तीळ पुन्हा भरून घेतले आणि कामात वाढवा काम होतं ना ते असं असतं. तर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सगळं ना व्यवस्थित असं भाजीला चोळून घ्यायचं. म्हणजे तिथल्या तिथेच भाजी अशी स्मॅश करायची मस्त. हे सगळं भाजीला लागलं ना सगळीकडून आणि त्यानंतर पीठ टाकायचं, कारण की कसं होतं ना मेथीची भाजीला मीठ टाकल्यानंतर एक अंगचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळे ना आपल्याला वरतून जेव्हा पाणी टाकतो ना आपण तर तेव्हा जास्त पातळ होण्याची शक्यता असते पीठ. त्याच्यामुळे ना अगोदरच चांगली भाजी अशी मळून घ्यायची. मीठ वगैरे मीठ मिरची वगैरे हे टाकल्यानंतर आणि त्यानंतर पिठं टाकायचे. आता पीठ टाकताना बघू शकता तुम्ही मी अगोदर ना ज्वारी आणि बाजरीचं एकत्र दळलेलं पीठ आहे ते टाकलं, त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं आणि 2 चमचे त्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ टाकलं. तर हे सगळे पीठ टाकून भाजी चांगली मळून घ्यायची. एकदम असं म्हणजे पाणी न टाकता जितकी मळता येईल ना तितकी मळून घ्यायची आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं अगदीच वाटलं तर, कारण की हाताची उष्णता प्लस आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाजी बऱ्यापैकी पाणी सोडते. आता बघा इथे माझं हे मिश्रण छान असं दळून झालं आहे आणि हे ना जितक्या वेळ ठेवू ना आपण तितक्या वेळ ते लगेच पाणी सोडतं ते मिश्रण. त्याच्यामुळे ना थोडं घट्टसरच मळायचं. आता त्यावर थोडीशी तेलाची धार टाकून आणि थोडंसं मळून आणि ठेवून देते आणि लगेचच आता मेथीचे थेपले करायला घेते. आता पीठ भिजवून ठेवलं आणि एक साईडला तवा ठेवला, एक साईडला कढई ठेवली. आता तुम्ही म्हणाल्या कढईमध्ये काय करते, तर सकाळी बघा मी बीटचा ज्यूस केला होता आणि बीटचा ज्यूस जेव्हा आपण गाळला ना तर वरती जे काही बीट म्हणजे जे काही उरतं ना गाळून तर ते सगळं मी याच्यामध्ये फ्राय करणार आहे. म्हणजेच काय तर बीटचा हलवा करणार आहे. आणि तुम्ही त्या बीटचा उपयोग म्हणजे जे काही हे गाळून उरलेलं आहे त्याचा उपयोग ना तुम्ही वेस्टेज म्हणून अजिबात करू नका, कारण त्याच्यामध्ये पण खूप सारे विटॅमिन्स असतात आणि ते फेकून न देता त्याचं तुम्ही पराठा
पराठ्यामध्ये सुद्धा वापर करू शकता किंवा अशा प्रकारे हलवा करू शकता. आता एरवी आपण हलवा करतो ना बीटचा, तर तेव्हा बीट उकडून घेतो, तर त्याऐवजी तुम्ही हे फक्त बारीक स्मॅश केलेले एवढाच फक्त फरकतो. बाकी तर त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते सेमच आहेत. तर आता मी इथे कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले, त्यामध्ये बीटचं जे काही उरलेलं होतं ते सगळं टाकून दिलं, थोडीशी साखर टाकली. अगदी सोप्या पद्धतीने हा हलवा करता येतो आणि लागतो सुद्धा अप्रतिम. आता बऱ्यापैकी शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची. कधी कधी बघा असं होतं की आपण एखादी वस्तू मागवतो, म्हणजे ऑनलाईन बरं का, ऑफलाईन आपण जेव्हा घेतो ना तेव्हा तर ती वस्तू चांगली पारखूनच घेतो, पण ऑनलाईन एखादी जर वस्तू मागवली ना तर आपल्या मनामध्ये खूप शंका असतात की ती वस्तू चांगली निघते की नाही निघते. तर आणि जर ती चांगली निघाली ना तर खरंच इतका आनंद होतो. आता त्यापैकीच हे माझे ऑडिबेक पेपर आहेत. हे ऑडिबेक पेपर मी लिटरली तुम्हाला सांगते की 2 ते 3 वर्ष झाले वापरते. म्हणजे माझं चॅनल नवीन होतं तेव्हा मी मागवले होते आणि आता माझ्या चॅनलला 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून मी हे पेपर वापरते आणि या पेपरचा मला एवढा उपयोग होतो. प्रत्येक वेळी पराठे किंवा थालीपीठ करताना मला या पेपरचा एवढा उपयोग होतो ना, तर मी इतकी सॅटिस्फाईड आहे या पेपरच्या बाबतीत. तुम्हाला पण हे ऑडिबेक पेपर जर मागवायचे असतील तर तुम्ही अगदी निर्धास्त डोळे झाकून मागवा. तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे ह्या थेपला लाटला आणि अगदी आल्हाद असा तो ऑडिबेक पेपर निघाला. त्यानंतर तव्यावर टाकल्यानंतर सुद्धा ना तो वितळत नाही, काहीच नाही, कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही. 1-2 सेकंद फक्त ठेवायचा आणि त्यानंतर हळूच असं काढून घ्यायचा. आपलं पीठसुद्धा कुठल्याच प्रकारचं त्याला चिकटत नाही किंवा त्याला तेलसुद्धा लावायची गरज नाही. अगदी आल्हाद असा निघून जातो आणि सिलिकॉन मटेरियल असल्यामुळे ना त्याचा आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही. तर चला, आता इथे माझे मस्त असे पराठे तयार झाले. मी ऑडिबेक पेपर याच्यासाठी सांगितलं की बऱ्याचदा आपल्याला ऑनलाईन काही मागवायचं असतं आणि ते कसं निघेल काय निघेल बरेच प्रश्न असतात मनामध्ये. त्यामुळे ना अनुभवाच्या गोष्टी, म्हणजे कोणाकडून जर अनुभव ऐकला ना तर मग ते आणायला किंवा मागवायला काहीही हरकत नसते. मी तरी अशीच करते, जर कोणी मला अनुभव शेअर केला ना तरच मी ती वस्तू मागवण्याचा शक्यतो धाडस करते. कारण की ऑनलाईन बघा आपण वस्तू प्रत्यक्ष पारखू शकत नाही, बघू शकत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त अंदाजे ती वस्तू मागवावी लागते. निघाली चांगली तर निघाली, नाही निघाली तर नाही निघाली. पण मी माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगते. मी ॲमेझॉनवरनं आत्तापर्यंत जे काही मागवलं आहे ना ते सगळं एकदम छान आणि व्यवस्थित निघालेलं आहे. तर चला, तुम्हाला पण मागवायचा असेल ऑडिबेक पेपर तर नक्की मागवा. ऑलरेडी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता या स्टेजला येऊन आपला हलवा बऱ्यापैकी शिजला. आता त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं आणि ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडर टाकायची आहे आणि 1-5 मिनटं फक्त झाकण ठेवायचं. अगोदरच वेलची पावडर टाकली तर ती कडू होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे एकदम जेव्हा शिजत येईल ना हलवा तेव्हा आपल्याला हे टाकायचं आहे वेलची पावडर वगैरे. आणि आत्ता सगळे थेपले माझे झालेले आहे. तर मी यांना एक साईडला वाढून देते आणि एक साईडला आम्हाला पण सगळ्यांना वाढून घेते. तर चला, जेवणामध्ये बघू शकता आजचा मेनू मस्त मेथीचे थेपले, बीटरूटचा हलवा आणि दही आहे. आणि इथे मी ना लसणाची पात असते ना, जशी कांद्याची पात असते तशीच लसणाची सुद्धा पात असते, त्याची चटणी केलेली, ती चटणी देते मस्त आणि एकदम खमंग सुंदर असं आजचं फक्कड जेवण होणार आहे. कारण की सगळ्यांच्याच आवडीचा मेनू आहे हा. एरवी ना आपण नेहमी मेथीची भाजी वगैरे खातोच, त्याच्यामुळे ना ते खाऊन खाऊन कंटाळा येतो. आता ऑलरेडी माझ्याकडे 2 जुड्या आहे, 1 जुडीची मेथीचीच भाजी होणार आहे, म्हणून म्हटलं एका जुडीचे आपण मस्त असे थेपले करू. तर सगळं जेवण वगैरे झालं, भांडी झाली जेवणाची आणि त्यानंतर इथे मेथीची भाजी, थोडंसं ऊन आलं होतं ना तर मेथीची भाजी घेऊन बसले. म्हटलं चला मेथीची भाजी निवडू तोपर्यंत, कारण ह्या भाज्या असतात ना हिरव्या, या जोपर्यंत ताज्या असतात ना तोपर्यंत निवडल्या तरच छान वाटतात. नंतर 1-2 दिवस जरी ठेवल्या ना फ्रीजमध्ये वगैरे तर मग लगेच त्या अशा एकदम कोमेजून जातात आणि मग त्या निवडायला सुद्धा आपल्याला मूड येत नाही. त्याच्यामुळे ना जेव्हा ताज्या असतात ना तेव्हाच निवडून घ्यायचं. आणि या दिवसात ना मेथीची भाजी एकदम छान पण लागते. तसं प्रत्येक ऋतुमानानुसार आपल्या सवयी या बदलतच असतात. आता बघा, उन्हाळ्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी खाल्ली ना की त्रास पण होतो, तसं या दिवसामध्ये मेथीची भाजी सहज पचते पण आणि या दिवसामध्ये ना भूक पण जास्त लागते. त्यामुळे जर तुम्हाला पण मेथीच्या काही रेसिपीज जर येत असतील तर त्या मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मी त्या पण बनवून बघेल. A few minutes later. आता ही वेळ आहे संध्याकाळची, म्हणजे 3 सांजेची वेळ झालेली आहे. दिवाबत्ती वगैरे झाली, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर ना आता मी इथे कोहळा बांधते आहे, कारण आज शनिवार पण आहे आणि अमावास्या पण धरली जाणार आहे आजच्या दिवसात. तर त्यामुळे म्हटलं कोहळा बांधू आपण. माझा दारातला जो कोहळा होता ना तो परवा म्हणजे गुरुवारी खराब झाला, म्हणजे गुरुवारी माझ्या लक्षात आलं की तो खराब झाला. तर शुक्रवारी पूर्ण दिवस अमावास्या होती, म्हटलं शुक्रवारी बांधू. पण खरं सांगू, मला शुक्रवारी अजिबातच वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मी
काही शुक्रवारी गावात पण नाही जाऊ शकले आणि कोहळा पण नाही आणता आला मला. त्यामुळे मी आज गावात गेले, मेथीची भाजी वगैरे सगळं निवडलं आणि त्यानंतर गावात गेले. गावात चालतीवर हा कोहळा आणला आणि जेव्हा पण आपण कोहळा आणतो ना तेव्हा असा परिपक्व आणि देठ असलेला कोहळा आणायचा. तो आणल्यानंतर स्वच्छ तुरटीच्या पाण्याने धुवून घ्यायचा. एक लाल कपडासुद्धा घ्यायचा. खाली तुम्ही बघू शकता मी लाल कपडा टाकला आणि त्याच्यावर कोहळ्यावर कुंकू आणि थोडं अष्टगंध वगैरे लावून त्याच्यावर ओम काढायचा. अष्टगंध नसला तरी चालेल, फक्त कुंकवाने ओम काढला ना तरी चालेल. ओम काढलं आहे त्याच्या एक्झॅक्ट मागे म्हणजे मागच्या दिशेला बरोबर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढताना कधीही पूर्ण स्वस्तिक काढायचं, म्हणजे बाजूचे जे दांड असतात ना तर ते दांडसुद्धा द्यायचे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने काढते. तर अशा पद्धतीने आपण स्वस्तिक काढून घ्यायचं. मध्ये जे 4 ठिपके असतात ना ते ठिपकेसुद्धा द्यायचे, म्हणजे त्याला पूर्ण स्वस्तिक असं म्हटलं जातं. आता कोहळा कसा बांधायचा काय याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही चेकआउट करू शकता नक्कीच. तर बघा, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतेच आहे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं काजळ किंवा काळी रेघ ओढण्यासाठी कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आता ज्यांच्याकडे चूल वगैरे पेटवली जाते त्यांना इझिली कोळसा वगैरे उपलब्ध होतो. पण आपल्याकडे कसले आले ना कोळसे वगैरे, तर आपण काजळच घेऊ शकतो. माझ्याकडे इथे काजळ होतं, म्हणजे मी हे खास ना जाईचं काजळ एक डब्बी कोहळ्यासाठीच आणून ठेवली, जेणेकरून जेव्हा पण कोहळा वगैरे खराब होईल ना तर तेव्हा ही काळी रेघ ओढण्यासाठी मला काजळ लागतंच म्हणून. आणि कधी बघा आपण गणपती वगैरे घेऊन येतो तर तेव्हा पण आपल्याला भाकरी किंवा भाकर तुकडा ओवाळतो ना तर तेव्हा मागे काळं लावावं लागतं. त्यासाठी मी हे जाईचं काजळ नाही, हे देव्हाऱ्यातच ठेवते, म्हणजे ना तिथे देवाच्या ड्रॉवरमध्ये ते नेहमी डब्बी असतेच. तर बघा, आता सगळी पूजा झाली, हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर आपल्याला कोहळा ना असा ओंजळीत उचलायचा आणि कोहळ्याकडे प्रार्थना करायची. कारण कोहळा म्हणजे कुष्मांडा देवीचा एक रूप आहे आणि कुष्मांडा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, आपण जसं दुर्गा देवीची वगैरे उपासना करतो ना त्यातलंच एक रूप कुष्मांडा रूप आहे. तर त्यामुळे ना कुष्मांड रूप म्हणजे आपल्याला देवीचं स्वरूप मानून त्या कोहळ्याला प्रार्थना करायची की माझ्या घरात येणाऱ्या सगळ्या वाईट आणि नकारात्मक शक्तींचा नाश कर, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं रक्षण कर आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची जी काही वाईट नजर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर पडते त्यापासून आमचं संरक्षण कर, अशा पद्धतीने प्रार्थना करायची. तर बघा, मी येताना ही फुलं घेऊन आली होती आणि इतकी सुंदर फुलं आहे, अगदी बघता क्षणी मनात भरतात अशी फुलं आहे. तर मी ते फुल ना अर्पण करायचं विसरून गेले होते, म्हणून मी आता पुन्हा फुल अर्पण करून आणि प्रार्थना करते. त्यानंतर हा कोहळा कशा पद्धतीने बांधायचा. आता बरेच जण हा कोहळा जाळीमध्ये पण ठेवतात, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांची दृष्टी जी असते ना ती त्याच्यावर पडते आणि बरेच जण लाल कपड्यामध्ये सुद्धा त्याला बांधून ठेवतात. तर कसंही बांधलं तरी पण त्याची जी क्षमता असते निगेटिव्हिटी शोषण्याची ती कुठूनही लागूच पडते. अगदी कपड्याच्या आत तुम्ही बांधला ना तरी पण तो येणारी जाणाऱ्यांची निगेटिव्हिटी जी असते ना ती सगळी शोषून घेते. मी असं नाही म्हणत की प्रत्येक येणारा जाणारा तुमच्याविषयी वाईटच बोलतो, असं तसं नाही. तर आपल्याला ना चालता बोलता जरी कोणी म्हटलं ना वा तुमचं हे किती छान आहे ना, तरी पण आपल्याला नजर लागते किंवा आपली स्वतःची सुद्धा कधी कधी आपल्याला नजर लागते. आपण म्हणतो ना कधी कधी सगळं घर स्वच्छ आवरल्यावर असं वाटतं की घर खरंच माझं घर किती सुंदर आहे, किती छान आहे, असं जरी म्हटलं ना तरी आपली सुद्धा नजर लागते. तर ही नकारात्मकता जी येते ना तर त्याच्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्याला हा कोहळा दारात बांधायचा असतो. आता कोहळा कधी बांधायचा, तो फक्त अमावास्या किंवा शनिवार आला तर तेव्हाच बांधायचा. कारण कधी कधी कोहळा जर खराब झाला आणि अमावास्या खूप लांब असली ना तर तो ज्या क्षणी आपल्याला दिसतं ना की आज आपला कोहळा खराब झाला त्या क्षणी लगेच काढून आणि फेकून द्यायचा तो. आणि येता शनिवार म्हणजे कोहळा खराब झाल्यानंतरचा जो शनिवार येतो ना त्या शनिवारी लगेच व्यवस्थित पूजाविधी करून आणि तो कोहळा बांधायचा. कोहळा बांधताना नेहमी तिन्ही सांजेच्या वेळेलाच बांधायचा. तर असं काही ह्या कोहळ्याचं महत्त्व आहे. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला दाखवते, ही रांगोळी पण दाखवते, पण रांगोळी अगोदर ना मी तुम्हाला उंबरठा त्याच्यावर डिझाईन काढायची राहिलेली होती. आता जेव्हा मी प्लेन कलर दिला ना तो व्हिडिओ केलेला होता, पण डिझाईन काढतानाचा व्हिडिओ केला नाही कारण की ना साक्षी जेव्हा आली ना तिने रात्री बसून ही डिझाईन केली, त्यामुळे मी काही त्याची शूटिंग वगैरे काहीच घेतली नाही. तर ती डिझाईन कशी वाटली ते पण मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि बघा, आता तिने संजेची वेळ झालेली होती जेव्हा मी कोहळा बांधला, तर बाहेर पण आपला दिवा लावला. तर चला, असा होता माझा आजचा हा दिवस आणि पूर्ण तुमच्याबरोबर शेअर केला. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. हा आवाज पुन्हा ऐकावा असं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.